निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। पाहिलत ना रेवणला, तिथून पायच निघत नव्हता। मी समजू शकतो। रेवणनाथांच्या लीला पाहायला मिळणं हे त्या कुटुंबाचं आणि गावाचंही भाग्य आहे। रेवण जेव्हा मोठा होईल तेव्हा सगळ्यांना अभिमान वाटेल की रेवणनाथ इथे लहानाचे मोठे झाले होते। गुरुवर, आजची रात्र आपण इथेच थांबूयात का? नाही कानीर, ह्या मोहात अडकायला नको। प्रत्येक नाथ लहानाचा मोठा होत असताना त्याचा स्वतःचा एक संघर्ष होता आणि भविष्यातही तो असणार आहे। निघूयात आपण। आदेश आदेश अलख निरंजन निरंजन निरंजन। आय हाय हाय ग, आय अगं हळू, आय हळू हळू, अगं हळू। हा आय आय ग, हळू हळू हळू। पुरं झालं। माझ्या नवऱ्याची फजिती करतायत काय? मी बघून घेईन, तू नका काळजी करू। ते पोर आलंय ना हो गावात, ते बाहेर काढूनच गप बसायचं। तवर माझ्या जीवाला काही चैन नाही। साधूभाऊ कोण होतं? असं अचानक कुठून आलं? तंत्र मंत्र वाटलं मला। असू दे, त्यांची दुखरीनच काय आहे ना ते ठाव आहे मला। काय काय घडलं ना 2 दिवसात? लोकांना चांगलं बघवत नाही ग लक्ष्मी। हो ग, आज ती माणसं परत गेली, उद्या परत येणार नाही कशावरून? रेवणला कोणीही काही करू शकणार नाही। वहिनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत। वेळ आली तर आप्पांशीही बोलू। लक्ष्मी, या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट करायला विसरलो। काय हो? ज्या योगींनी आपल्या रेवणचं रक्षण केलं, आप्पाला ज्यांनी शिक्षा केली, त्या योगींचं साधं आपण आदरातिथ्य सुद्धा केलं नाही। खरंय हो, पण आपण इतक्या चिंतेत होतो की आपल्याला काही समजलंच नाही। हो ना, ते कोण होते, कुठून आले होते, आपल्याला काहीच ठाऊक नाही। खरे हो, मी काय म्हणते, तुम्ही आत्ताच्या आता त्यांना बोलावून आणता का? मी लगेच भोजनाची व्यवस्था करते। वासू, मीही येतो तुझ्या सोबत। चालेल, आम्ही येतो। हो चल।
हा हे चल पुढे बरं आहे का आता? ह्या पायाला भाजलं नाही, आत डागण्या पडल्यात. वय ध्यानात आहे माझ्या. समद्या गावाभोर माझी शोभा झाली आहे. अशी विसरणार नाही म्या. मग आता काय करायचं ठरवलंय तुम्ही? माफी मागावं म्हणतोय. काय बोलताय? नाही नाही, मी आता लोकांसमोर नाक घसू देणार नाही तुम्हाला. आधी ऐक मग बोल. नाही नाही, तुम्ही काय बी बोलायला मी ऐकून घेणं असं होणार नाही. अगं ऐक, माफी काय मनापासून मागायची नाही, नाटक करायचं. त्यानं काय होईल? त्या लहान पोराला गावाबाहेर काढायचंय ना व, घोडीत काटा काढू. त्या लहान पोराला आणि त्याच्या बापाला म्या धाडतो वर यामाकडे. असं होय? मग म्या बी त्या रेवणच्या आईला वर धाडती संग. आता कसं, चल निघायचं का मग? चला. योगी भेटले तर बरं होईल. होईल बेट, तू नका काळजी करू. आज त्यांना घरीच घेऊन येऊ. होय, पण ते घरी येतील की नाही जरा अवघडच वाटतंय. पण विचारून बघू. चल लवकर पावलं उचल. होय. रेवणचं संगोपन करणारे आपल्याला शोधताय, परंतु आपण त्यांनाच भेटून आलो. तेव्हा त्यांच्या लक्षात नाही आलं, आता त्यांना जाणवत आहे. परंतु आता वेळ निघून गेली. असंच असतं का नाही? परमेश्वर तुमच्या अगदी समोर असतो, परंतु तेव्हा त्याला ओळखता येत नाही. त्यांच्याही घरात साक्षात परमेश्वर आहे, ते त्यांनी समजून घ्यायला पाहिजे. ते कसं समजणार? बाल रेवणच्या लीला पाहून त्यांच्या ध्यानात यायला पाहिजे. परंतु तसं होत नाही जालिंदर. मायेत अडकलेले लोक आहेत. ते मायेचं कवच तोडणं एवढं सोपं नाही. गुरुवर, ती सज्जन माणसे आहेत. होय, निश्चितच आहे, परंतु तेवढं पुरेसं नाही. त्यांनी रेवण बाबत मोह आवरला पाहिजे. त्याचं उत्तम संगोपन करून मोकळं झालं पाहिजे. खरंय. जेव्हा रेवणची या गावातून जाण्याची वेळ येईल तेव्हा काय करतील हे आईबाप? ऋषीवर, 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 कुठे आहात तुम्ही? आम्ही तुम्हाला भेटायला आलोय. आपण येईपतूर निघून गेले ते. दुर्दैवच आहे आपलं, साधे आभार सुद्धा मानता आले नाहीत. अरे येळच तशी होती, पण त्यांनी समजून घेतलं असेल.
नाही रे, ही चूक आपल्याकडनं व्हायला नको. ते आले ते फक्त रेवणसाठी आले, त्यांचं कार्य केले आणि निघून गेले. कसली अपेक्षा न ठेवता. आता तू लई वाईट वाटून घेऊ नये. देवकांच्या रूपात येईल सांगता येत नाही. देवच होते ते, नाहीतर आज आपल्या रेवणचं काय झालं असतं. माघारी जायचं का? अजून थोडे पुढे जाऊयात की. लय मोर निघून गेले असतील ते. आणि आता तू वहिनी संघ रेवण संघ असायला पाहिजे. तेही आहेत. लक्ष्मीसाठी हे सगळं अनपेक्षितच आहे. चल. बाय. भाऊजी, ते साधू भेटलं का? नाही. आता आपण काय करायचं? आता आपल्या हातात काय? भाऊजी पण तो आप्पा आणि ती कामिनी, ते दोघं गप नाही बसायचे. होय, त्याची कल्पना आहे मला. आता तू त्याची काळजी करू नका. तू आधी घरला पोहोच बरं. जातो. ते लहान पोर आणल्यापासून आपल्या जीवाला लय घोर लागला. खूप हिंडलो, सगळीकडे शोध. ते साधू कुठेच दिसले नाही. संकट आलं तेव्हा देवासारखे धावून आले. पण ते कोण आहेत हे समजायला हवं. पण ते कसं समजणार? त्यांना पाहिल्यावर साधं नमस्कार करायचं देखील सुचलं नाही आपल्याला. पण ते असे अचानक आले, ते रेवणसाठीच ना? हो, कारण ते आले, त्यांनी काम केलं आणि गेले सुद्धा. याचा अर्थ हा रेवण कोणी साधा सुद्धा मुलगा नाही. ते मला नाही समजत, पण माझा जीव लागलाय हो. मी रेवण शिवाय नाही राहू शकणार. ह्या मुलामध्ये ना काहीतरी आहे. पण हा रेवण नक्की कोण आहे हे आपल्याला शोधावं लागेल. लक्ष्मी, काय झालं? अगं ते आप्पा आणि कामिनी, ते दोघंही तुमच्या घराकडे यायला निघाले. अरे देवा, आता काय ग यांचं? अहो, आता हे परत रेवणला गावाबाहेर सोडायला सांगणार.
असं कसं होऊ देऊ आपण? ही धावताना दिसली म्हणून मी पण हिच्या मागं आलो. मला वाटेत म्हणाले जाऊन सांग आम्ही येतोय म्हणून. वामन तू घाबरू नकोस हा, काही होणार नाहीये. यावेळी मी त्यांना स्पष्ट सांगणार आहे, काही झालं तरी रेवणला आम्ही सोडणार नाही. नाही नाही अहो, आपल्याला ना कसलाही वाद नकोय. हवं तर आपण दुसरीकडे राहायला जाऊ. अगं काही काय बोलतीयस तू? वहिनी, असला काही विचार करू नका. अहो त्या माणसांसोबत भांडायला जमणार आहे का? ते आज ना उद्या घात करतीलच. तू शांत हो. आपण आधी बघू तर काय होतं ते. नाही हवं तर मी ना माहेरी जाते रेवण आणि वामनला घेऊन. हा हे बघ, त्यांना आधी येऊ दे, काय म्हणतायत ते तरी बघू. जालिंदर, काय झालं? तू बोलत नाहीस काय? गुरुवर, मी पाहतो आहे की रेवणचे उत्तम संगोपन व्हावे म्हणून तुम्ही किती काळजी घेता आहात. माझ्यासाठीही तुम्ही उत्तम व्यवस्था केली होती. मी राजवाड्यात जन्म घेतला, सगळी सुख होती. परंतु त्यांचा त्याग करून मी वनात निघून आलो. बरोबर, तुम्ही काय विचार केला असेल? हे ऋषीवर, या सोमयागातून जो पुत्र प्रकट झाला त्याविषयीच आपण बोलत आहात ना? होय देवी, त्या दिव्य पुत्राचे नामकरण जालंधर असे करावे. मला समजत होतं की तुझा जन्म हा सुख उपभोगण्यासाठी झाला नाही आणि तुला आतूनच साधनेची तळमळ होती. गुरुवर, परंतु नेमकं असं काय घडलं की तुम्ही राजवाड्यात सोडलात? आणि माझ्या लग्नाचा विषय निघाला आणि मी तिथून निघून आलो. रेवण बालस्वरूप आहे, तेव्हा त्याला थोडं मोठं होऊ द्या, मग तोही तिथे राहणार नाही. तिथून दूर जाण्याचा प्रसंग जेव्हा येईल तेव्हा रेवणच्या माता पित्यांना खूप अवघड जाईल. होय, परंतु मोहमायेत अडकवणारी ती आदिमाया आहे. तसंच त्यातून बाहेर काढणारी ही तीच आहे. मला माता पिता ठाऊकच नाही. तुम्हीच माझ्यासाठी सर्वस्व आहात. आणि मनुष्य धर्म आहे म्हणून बालपण, तरुणपण, वृद्धत्व आहे. परंतु सत्य काही वेगळंच आहे.
प्रत्येक नाथ म्हणजे स्वयंभू प्रकाश आहे आणि अंधार बाजूला सारत ते पुढे पुढे जात राहणार. तिथे अशा भावनिक होण्याला काही स्थान नाही. निरंजन